हॅलो नमस्कार सगळ्यांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी स्वाती आहे आणि आज ना मी तुमच्यासोबत संध्याकाळचं 6 नंतरचं रुटीन शेअर करणार आहे. आज ना माझी क्रिशा झोपली होती ना संध्याकाळी, त्यामुळंच म्हटलं चला मग तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करावा. नाहीतर मग मला असं जास्त शूट नाही करता येत ना. ती जागी असले की खूप त्रास देते. संध्याकाळची लेकरं तसे चिडचिडच करत असतात ना. मग काय आता आज होता वेळ माझ्याकडं, तर मग मी असं शूट केलं. मी इकडं आता संध्याकाळचे 6 वाजलेले होते ना, देवाची पूजा वगैरे करून घेतली होती आणि मग नंतर लगेच पोरींना अभ्यासाला बसवलं ना. ती झोपलेली होती तोवर मग पोरींचा पण शांततेत अभ्यास होतो ना. आणि आमची शौर्य तशी खूपच त्रास देते ना अभ्यास करायला, आणि मस्त तिचा मग अभ्यास घेत होते मी इकडं. आणि हँडरायटिंग पण नीट काढते आपण जवळ असलो म्हणजे. शौर्याला पण अभ्यासाला लावून दिलेलं होतं ना, आणि म्हटलं चला आता काहीतरी आपलं स्वयंपाक पण करून घ्यावा ना. क्रिशा झोपलेली होती माझी तोपर्यंत. आज ना मी साधाच मेनू ठेवला होता. म्हटलं खिचडीच बनवावी म्हणजे आपल्याला ब्लॉग पण शूट करता येईल ना. दोन्ही पोरींकडे पण लक्ष द्यायला लागतो, त्यांच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यावं लागतं ना. सगळीकडेच म्हणजे एकट्याने बघायचं ना थोडंसं अवघडच होतं असताना, पण काय नाही होतं सगळं. केलं तर फक्त करायला पाहिजे. आपण करायचं जर ठरवलं ना तर कोणतीही गोष्ट पूर्ण होती ना. आपण आधीच जर हार मानली तर मग ती गोष्ट अशक्य आहे ना पूर्ण होणं. त्यामुळं काही नाही, सगळं होतं. पण आपल्यालाच अशी हिंमत द्यायची असते आणि चालायचं असतं ना. आणि मी अशी खिचडी बनवताना गरम पाणीच करते बरं का. गरम पाणी करूनच टाकत असते. तर तुम्ही कशी बनवता खिचडी? आणि इकडं असं मस्त सगळं फोडणी दिलेलीच होती. माझ्या पोरींना पण खूप आवडते ना खिचडी, म्हणजे जास्त नाही आवडत पण खाता कधीतरी. आपलं खिचडीला फोडणी देतच होते ना, तोवर आमची क्रिशा उठली होती ना, रडायला लागले. मग तिलाच बघायला गेले होते ना. मग थोडा वेळ तिला झोका दिला 2-3 मिनटं आणि परत इकडं खिचडी बघायला आले ना. म्हटलं कांदा वगैरे जायचा ना जळून, असंच मग पातेलं वगैरे काय पण जळून जात असतं ना माझं. आता काय करायचं, एकटं असलं की सगळीकडेच लक्ष द्यावं लागतं ना. आणि सारखं सारखं पोरांना पण कसं म्हणायचं, आता अभ्यास करत असल्यावर नाही त्यांना उठवा वाटत ना. मग इकडं अशी मी तांदूळ परतून घेतले होते खिचडीमध्ये, आणि आपलं त्या मसाल्यामध्ये तांदूळ परतून घेतले आणि असं गरम पाणी टाकलं होतं त्याच्यात. आणि सोयाबीन पण टाकत असते ना मी. मस्त इकडं सोयाबीन पण चाललेली होती ना. आता म्हटलं माझी क्रिशा पण उठायची तोवर पटापटा करून घ्यावं. घरात कोणी मोठं माणूस असलं ना थोडासा फरक पडतं, ते लक्ष देतं, बाळाला सांभाळतं. पण आपलं इथं काही तसं नाही ना, तर आपलं आपल्यालाच बघायचं आहे ना. आणि मला ना एक कमेंट आली होती की मला 2 मुली तर खूप छान आहे बरं का, हम दो हमारे दो. काय भारी आहे, टेन्शनच नसते ना. मुली पण चांगल्याच असत्या बरं का. फक्त एवढं आहे की म्हणजे वेगवेगळे विचार असते लोकांच्या विचारात येऊन माणूस फसतं ना. पण असं आता आपल्याला काही जड नसतं ना. मग काय चालायचंच आहे ना. आणि लोक घोड्यावरही चालू देत नाही आणि पायीही चालू देत नाही, दोन्हीकडून बोलत असतात ना. इकडं अशी खिचडी शिजतच होती माझी, तोवर माझी क्रिशा पण उठली होती बरं का. आणि इकडं मस्त अशी क्रिशा उठली. मग मी तिला असं थंडीचं स्वेटर वगैरे घालून रेडी करत होती ना. आता इतक्या वेळची ती झोक्यात होती ना, त्यामुळं मग मी काय तिला स्वेटर वगैरे घातलेलं नव्हतं. आणि ती त्या झोपलेली पण होती ना. मग आता म्हटलं थंडी पण वाजती, 7:30 वाजूनच गेलेले होते ना. आणि इकडं टोपी पण आणायला लावली होती दीदीला. म्हटलं बाळा टोपी आणून दे एकदा मला. टोपी आणून दिलेली होती तिने. आणि मस्त तिला इकडं पॅक केलं ना माझ्या क्रिशाला. तसं माझी क्रिशा जास्त त्रास नाही देत मला, म्हणजे असं शौर्याने तर खूप त्रास दिलेला आहे बरं का लहानपणी, पण एवढं क्रिशा नाही देत. कधी कधी देते, आता लहान आहे म्हटल्यावर तर त्रास देणारच आहे ना. आणि त्याच्यात आमच्या शौर्याचा अभ्यास चालूच होता ना, तर मग असं मदत येत होती मला विचारायला, पाठांतर झालं की नाही बघत होते ना. आणि तिचा अक्षर मला म्हणते दाखवू नको बरं का कॅमेऱ्यात. आणि मग मी तर म्हणते नको नको, तुझं कॅमेरा चालू आहे ना. आणि मग तिचं मी असं पाठांतर घेत होते. म्हटलं बघा अक्षर माझ्या शौर्याचं अक्षर आहे, तर कसं वाटलं अक्षर कमेंट करून सांगा. आणि मग नंतर अशी टोपी पण दिली होती ना दीदीने. मग काय इकडं आमच्या क्रिशाला अशी टोपी पण घालून घेतली होती ना. तर बघा आमची लालपरी कशी दिसतीये. तिला तर मी लहानपणी ना ते पोपटाची चोचच म्हणायची. तिची टोपी पूर्ण तिच्या पाराशी तोंडापर्यंत यायची ना, डोकं छोटंसं होतं ना तिचं. ती अशी खेळायला लागली होती ना, तर म्हटलं चला आता खिचडी पण झालेली होती ना, गरम गरम आपलं जेवण करून घेतलं. आणि आपलं क्रिशासाठी पाणी पण गरम केलेलं होतं ना, वरचं दूध असल्यामुळे मग ते पाणी गरम करायलाच लागतं. आणि पण असं बाटलीत भरून ठेवलेलं होतं. मग रात्रीचं कसं मग टेन्शन नसतं ना, मग वेळेवर पळापळ होती. मग लेकरू रडतं आणि त्याच्यात मग आपण ते दूध पाणी गरम करायचं आणि थंड करायचं, मग लई वेळ निघून जातो ना. त्यामुळे आपलं असं आधीच रेडी राहिलेलं बरं असतं ना. मग काय इकडं असं स्वच्छ वगैरे करून घेतलं होतं, भांडी वगैरे पण घासून घेतलेली होती. आणि मग नंतर असं पप्पाजवळ होती ना आमची क्रिशा मॅडमच्या पप्पासोबत अशा मस्त्या चाललेल्या होत्या ना. तर चला मग इथंच एंड करते, बाय बाय.